हॅलो एव्हरीवन, माय नेम इज सत्यम यादव अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत प्रोडक्टिव्हिटीबद्दल. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे नक्की काय असते आणि ती आपल्या लाईफमध्ये कशी रोल प्ले करते. ओके, सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी 5 टिप्स देणार आहे. सो स्टे ट्यून. ओके, सो प्रोडक्टिव्हिटी या विषयावरती बोलण्यासाठी मी कोणी एक्सपर्ट तर नाही आहे, आय नो. बट मी गेले 4 वर्ष झाली एक प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून काम करतोय. आणि बिईंग अ फोटोग्राफर माझ्यासमोर वारंवार एकच चॅलेंज अगेन अँड अगेन येतं, अँड दॅट इज बिईंग प्रोडक्टिव्ह. तुम्हाला एक क्रिएटिव्ह फील्डमध्ये असल्यानंतर ही गोष्ट नक्कीच जाणवेल की तुम्हाला प्रोडक्टिव्ह राहण्यासाठी बरेच स्ट्रगल्स फेस करावे लागतील. सो मी या 4 वर्षांमध्ये प्रोडक्टिव्ह राहण्याबद्दल जे काही शिकलो ते आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. सो विदाउट फर्दर डू, लेट्स गेट स्टार्टेड. प्रोडक्टिव्हिटी हा जर शब्द तुम्ही इंटरनेटवरती शोधला तर तुम्हाला त्याचा अर्थ साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मिळेल, ज्याचा अर्थ आहे की तुम्ही तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये किती काम करता आणि किती चांगल्या पद्धतीने ते करू शकता. ओके, सो तुम्हाला जर तुमच्या 24 तासांमध्ये जास्तीत जास्त प्रोडक्टिव्ह राहायचं असेल तर तुम्हाला एका गोष्टीची फार गरज आहे आणि ती म्हणजे फोकस. तुम्ही जे काही काम करत असाल त्यामध्ये तुमचं 100% फोकस असणं खूप जास्त गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही त्या कामावरती 100% फोकस्ड असाल तेव्हाच तुम्ही ते काम 100% एफिशियन्सीने करू शकाल. आणि हे करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट करावी लागेल ते म्हणजे तुमचं वर्किंग एन्व्हायरमेंट असेल ते डिस्ट्रॅक्शन फ्री करायला हवं. तुम्ही काम करताना अशा गोष्टी ज्या तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतील, ज्या तुम्हाला तुमच्या कामामध्ये फोकस करून देणार नाही, तुम्हाला अशा सगळ्या गोष्टी तुमच्या एन्व्हायरमेंटमधून काढून टाकाव्या लागतील. किंवा ॲटलिस्ट तुम्ही जेव्हा काम करत असाल तर तेव्हा त्या तुम्हाला थोड्या वेळेसाठी का होईना पण तुमच्या स्वतःपासून लांब ठेवाव्या लागतील, जेणेकरून तुम्ही फोकस करू शकाल आणि तुमची प्रोडक्टिव्हिटी लेवल वाढतच राहील. अजून एक साधं आणि सोपं सोल्युशन म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईल फोनमध्ये जेवढे काही ॲप्स आहेत ज्याच्या तुम्हाला सगळ्यात जास्त नोटिफिकेशन्स येत असतील, फॉर एक्झाम्पल तुमचे सोशल मीडिया ॲप्स, तर तुम्ही त्यांचे नोटिफिकेशन्स ऑफ करून ठेवू शकता, जेणेकरून तुम्ही जेव्हा कधी कामाला बसाल तुम्हाला ते नोटिफिकेशन्स त्रास देणार नाही आणि यू कॅन बी कम्प्लिटली फोकस्ड इन व्हॉट यू आर डुईंग. ओके, सो तुम्ही जर एक PC युजर असाल जो त्याचा मॅक्सिमम टाईम एका PCवरती स्पेंड करतो, तर तुम्ही गुगल क्रोमचा हा एक्सटेन्शन आहे ज्याचं नाव आहे स्टे फोकस्ड, हा तुम्ही यूज करू शकता. तर याचा बेसिक पर्पजच हा आहे की तुम्ही जर माझ्यासारखे असाल जो ऑनलाईन असताना OTT प्लॅटफॉर्मचा वापर भरपूर करतो किंवा प्रमाणापेक्षा जास्त टाईम त्याच्यावरती स्पेंड करतो, लाईक फॉर एक्झाम्पल ॲमेझॉन प्राईम असेल किंवा नेटफ्लिक्स असेल किंवा इतर कोणताही प्लॅटफॉर्म, तर तुम्ही बेसिकली काय करू शकता की त्या वेबसाईटचा लिंक कॉपी करून इथे या स्टे फोकसच्या एक्सटेन्शनवरती जाऊन, सो तुम्ही जर त्याची लिंक इथे पेस्ट केली तर इट विल ब्लॉक इट. ब्लॉक याचा अर्थ संपूर्णपणे ब्लॉक नाही, बट इट विल सेट अ टायमर, जो त्या टायमर तुम्हाला सेट करावा लागेल. तुम्ही 1 मिनिटापासून 60 मिनिटांपर्यंत हा टायमर सेट करू शकता. याचाच अर्थ तुम्हाला 24 तासांमध्ये फक्त तेवढाच वापर करता येईल त्या वेबसाईटचा. अदर दॅन दॅट दिस एक्सटेन्शन विल ब्लॉक द वेबसाईट फॉर द रेस्ट ऑफ द डे. सो ह्याने होईल असं की तुम्हाला थोडीशी डिसिप्लिन लागेल की तुम्ही एका ठराविक वेळेपेक्षा जास्त तुम्ही ती वेबसाईट व्हिजिट नाही करू शकत, अँड दिस वे यू कॅन बी फोकस्ड ॲट व्हॉट यू आर डुईंग अँड तुम्ही स्वतःचा टाईम चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकाल. The next thing you need to do is declutter your workspace. Declutter your workspace ह्याचा अर्थ असतो तुमच्या वर्कस्पेसमध्ये अशा भरपूर गोष्टी असतील ज्या तुम्हाला काही पर्पज सर्व करत नाहीत, म्हणजेच ज्या तुमच्या काही कामाच्या नाहीत, ऑर दे आर डिस्ट्रॅक्टिंग यू. तुम्हाला अशा सगळ्या गोष्टी काढून टाकाव्या लागतील तुमच्या वर्कस्पेसमधून, जेणेकरून तुमचं लक्ष त्याकडे सारखं जाणार नाही अँड यू आर नॉट गोइंग टू गेट डिस्ट्रॅक्टेड अँड स्टे प्रोडक्टिव्ह व्हाईल यू वर्किंग. ओके, सो द नेक्स्ट थिंग यू नीड टू डू इज प्रिटी सिम्पल. तुम्ही जिथे कुठे काम करायला बसत असाल ट्राय करा की तुम्हाला सारखं उठावं लागणार नाही. याचाच अर्थ मे बी तुम्हाला भूक लागली असेल, मे बी तुम्हाला तहान लागली असेल, याचं सोल्युशन म्हणजे तुम्ही जिथे कुठे कामाला बसाल मेक शुअर की तुम्ही तुमच्यासोबत एखादं फ्रूट और मे बी छोटंसं स्नॅक असू शकतं ते तुम्ही तुमच्यासोबत कॅरी करू शकता. अँड ऑल्सो द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, एक वॉटर बॉटल कॅरी करू शकता, जेणेकरून तुम्हाला भूक किंवा तहान लागल्यानंतर तुम्हाला सारखं उठावं लागणार नाही अँड यू कॅन स्टील स्टे फोकस्ड ऑन व्हॉट यू आर डुईंग. यू आर वॉट यू ईट ही म्हणतं तुम्ही ऐकलीच असेल. तुम्ही जे खाता, जसं खाता, तुम्ही अगदी तसेच होता.
प्रोडक्टिव्ह राहण्याचा आणि खाण्याचा खूप मोठा संबंध आहे. बिकॉज तुम्ही थ्रूआउट द डे तुमच्या 24 तासांमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही खाल ते डायरेक्टली तुमच्या मूडवरती अफेक्ट करणार आहे, विच इज अगेन बाय डिफॉल्ट गोइंग टू अफेक्ट युअर प्रोडक्टिव्हिटी लेवल्स. तुम्ही जर ओव्हर इटिंग करत असाल किंवा थ्रूआउट द डे स्पायसी, ऑइली अशा प्रकारचे फूड्स जर तुम्ही खात असाल तर यू आर ऑलवेज गोइंग टू बी लथार्जिक आणि स्ट्रेस्ड आउट. सो मग याचं सोल्युशन तरी काय? मला भूक लागल्यानंतर मी काय खावं असा बऱ्याच जणांचा प्रश्न पडेल. बट डोंट वरी, यू ऑलवेज हॅव अन ऑप्शन. सो असं खाणं खा ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतील, न्यूट्रिशन भरपूर असेल, जेणेकरून ते फूड्स खाल्ल्यानंतर तुमचा मूड बूस्ट होईल पण बस्ट होणार नाही. सो द नेक्स्ट स्टेप इन्व्हॉल्व्स ऑर्गनायझिंग युअर टास्क. तुम्हाला यासाठी बेसिकली 3 किंवा यामधली एखादी गोष्ट जरी असेल तरी चालून जाईल. तुम्ही अशा स्टिकी नोट्स यूज करू शकता ज्या तुम्ही घराच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये चिटकवू शकता, ज्याच्यावरती तुम्ही तुमचे टास्क मॅनेज करू शकता. ऑर व्हाईट बोर्ड ज्याच्यावरती तुम्ही तुमचे डेली टास्क लिहू शकता, जेणेकरून तुम्ही ते सारखे बघू शकता आणि यू विल ऑलवेज बी रिमाइंडेड दॅट व्हॉट यू आर ॲक्च्युली सपोज टू बी डुईंग. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट, द गुड ओल्ड नोटबुक. मी माझे प्रत्येक टास्क करण्यासाठी या तिन्ही गोष्टींचा सायमल्टेनियसली यूज करतो बिकॉज आय हॅव बीन युझिंग देम सिन्स अ लॉट ऑफ टाईम नाव. आणि मला असं वाटतं की या तिन्ही गोष्टी एक खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आहेत बिकॉज दे ऑलवेज हेल्प यू टू बी ऑर्गनाइज्ड आणि हेल्प्स मी स्टे ऑन द ट्रॅक. मल्टीटास्किंग हा तुमचा आणि तुमच्या प्रोडक्टिव्हिटीचा असलेला सगळ्यात मोठा शत्रू आहे असं म्हणायला हरकत नाही. मल्टीटास्किंग ही एक अशी कला आहे ज्याच्यामध्ये माणसं असं समजतात की ते एकाच वेळेस भरपूर कामं करत आहेत, बट इन रियालिटी एकही काम संपूर्णपणे नाही करू शकत. सो वी ॲज ह्युमन्स, आपला ब्रेन एका वेळेस फक्त थोडीशी इन्फॉर्मेशन प्रोसेस करण्यासाठी बनलेला आहे, जे की आपण जेव्हा कधी कुठलं एक काम करत असतो इट इज अ नॅचरल प्रोसेस. बट जेव्हा आपण आपली कामं वेगवेगळी डिवाइड करतो आणि एकाच वेळेस ब्रेनला भरपूर इन्फॉर्मेशन देतो, तेव्हा ब्रेन कन्फ्यूज होतो की नक्की कोणत्या कामावरती फोकस करायचा आहे. विच इज वाय तुम्ही कधीही लॉंग टर्ममध्ये एका गोष्टीवर जास्त वेळ फोकस नाही करू शकत. सो मल्टीटास्किंग का करू नये ह्याचं अजून एक सगळ्यात मोठं कारण म्हणजे एन्झायटी. जेव्हा कधी तुम्ही मल्टीटास्किंग करत असता तेव्हा यू कॅनॉट फोकस ऑन वन थिंग, विच इज वाय तुमच्याकडून भरपूर गोष्टी होत नाहीत आणि दॅट इन टर्न कॉजेस एन्झायटी बिकॉज तुमच्याकडून काहीच होत नाहीये. ही गोष्ट सायकोलॉजिकल असते बट ती फिजिकल होण्याला वेळ लागत नाही आणि दॅट इज वाय मल्टीटास्किंग इज सिम्पली अ वेस्ट ऑफ टाइम. सो द लास्ट अँड प्रॉब्ली माझ्या हिशोबाने सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी तुम्हाला शिकायला हवी, दॅट इज लर्निंग टू टेक ब्रेक्स. ब्रेक्स घेणं म्हणजे गोव्याला जाणं असं नाही होत. येस, दॅट इज ऑल्सो अ काइंड ऑफ ब्रेक, बट तुम्हाला जो ब्रेक घ्यायची गरज आहे तुम्ही बी तुमच्या डेली लाईफ रुटीनमध्ये तुम्ही जिथे काम करत असाल मे बी 5 मिनटं 10 मिनटं मायक्रो ब्रेक्स ज्याला आपण म्हणतो ते घेऊ शकतात किंवा दिवसातून मे बी 1 तास 2 तास तुम्ही ब्रेक्स घेऊ शकतात. दोज आर द इम्पॉर्टंट ब्रेक्स जे तुम्हाला तुमच्या कामामध्ये जास्तीत जास्त एनर्जी प्रिझर्व करायला, तुमचा स्ट्रेस लेवल कमी करायला मदत करेल अँड विल अल्टिमेटली लीड यू टू बेटर प्रोडक्टिव्ह लाईफ. सो ब्रेक्स घेणं म्हणजे काय खूप मोठी गोष्ट नाही करायची आहे. तुम्ही बेसिकली दिवसातून 5 मिनटं 10 मिनटं अशा गोष्टी करा ज्यामध्ये तुम्हाला आनंद भेटेल. जसं की तुम्ही तुमचं फेवरेट बुक वाचू शकता तुमच्या बॅकयार्डमध्ये किंवा जिथे कुठे तुम्हाला चांगलं वाटत असेल तिथे. यू कॅन जस्ट हॅव अ कप ऑफ कॉफी विथ युअर सेल्फ. सो तुम्ही दिवसातून 10 ते 15 मिनटं मेडिटेट करू शकता. ब्रेक घेण्याचा अजून एक उत्तम पर्याय म्हणजे सोशल मीडिया डिटॉक्स. दिवसातून 1 तास किंवा आठवड्यातून 1 दिवस सोशल मीडियापासून लांब राहू शकता, जेणेकरून तुम्हाला स्वतःशी रिकनेक्ट करायचा वेळ भेटेल आणि यू कॅन स्पेंड सम क्वालिटी टाइम विथ युअर सेल्फ. विथ ऑल दॅट बीइंग सेड, हे सगळं करत असताना हे विसरून जाऊ नका की आपण ॲट द लास्ट ह्युमन बिईंग्स आहोत, माणसं आहोत, रोबॉट्स नाही आहोत की दिवसातून 24 तास आपल्याला जे हवं जसं हवं अगदी तसंच घडायला हवं. सो
प्रोडक्टिव्हिटी इज इम्पॉर्टंट बट नॉट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन युअर लाईफ. तुम्ही प्रोडक्टिव्ह राहा, तुम्ही कामं करा, ट्राय टू गिव्ह युअर 100% इन वॉट एव्हर यू डू, बट डोंट फोर्स युअर सेल्फ, डोंट बी हार्श ऑन युअर सेल्फ. की जर एखादी गोष्ट नाही झाली तर डोंट गेट डिस्करेज बाय इट. कीप डुईंग अँड यू विल डेफिनेटली सक्सीड ॲट वॉट यू डुईंग. तुम्ही जर हा व्हिडिओ आत्ता इथेपर्यंत पाहिला असेल तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. Until next time, see you all.